प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर आजही एक नाव आदराने आणि आपुलकीने घेतले जाते, ते म्हणजे बाळासाहेब होनमोरे। निसर्गाचे संकट असो, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असो, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती असो किंवा शहरातील महापुरासारखे आपत्तीजनक प्रसंग असोत, सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा आणि त्यांच्याशी कायम नाळ जोडून ठेवणारा नेता म्हणून बाळासाहेब होनमोरे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। सत्ता असो वा नसो, जनतेशी असलेला संपर्क आणि सामाजिक बांधिलकी यामध्ये त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही। म्हणूनच राजकीय क्षेत्रात त्यांचे स्वतंत्र वलय आजही कायम आहे। अनेक वर्षांच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी केलेल्या कार्याचा ठसा दिवसेंदिवस अधिक ठळक होताना दिसत आहे। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी अस्मिताताई होनमोरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली। या निवडणुकीत जनतेने पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन होनमोरे कुटुंबाने केलेल्या कामाची पोचपावती दिली। राजकीय पक्ष बदलला असला तरी जनतेच्या मनातील विश्वास आणि प्रेम मात्र तसूभरही कमी झाले नाही। गट तट आणि पक्ष भिंती पलीकडे जाऊन जनसेवा करणाऱ्या नेतृत्वाला जनतेने पुन्हा एकदा संधी देत आपला कौल दिला। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन करण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला। कोणत्याही वेळी सहज उपलब्ध होणारा, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न संयमाने ऐकून घेणारा आणि त्यासाठी धावून जाणारा नेता म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली। अनेक वर्ष सत्तेत राहून जिल्हा बँकेचे संचालक पद भूषवूनही त्यांच्या स्वभावात अहंकाराचा लवलेशही दिसत नाही। या साधेपणामुळे आणि जमिनीशी असलेल्या नात्यामुळे त्यांचे वरिष्ठ नेत्यांकडूनही वारंवार कौतुक झाले आहे। तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांनी बेळंकी येथील एका कार्यक्रमात बाळासाहेब होनमोरे यांचे तोंड भरून कौतुक करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टिकून ठेवण्यात बाळासाहेब होनमोरे यांच्यासारख्या जमिनीवर बसणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे असे गौरवोद्गार काढले होते। हा त्यांच्या कार्याचा आणि जनसंपर्काचा मोठा सन्मान होता। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांच्या याच गुणांचा सन्मान झाला आणि पक्षाने त्यांना योग्य संधी दिली। जनतेनेही त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत त्या संधीचे सोने करण्यासाठी साथ दिली। आजच्या बदलत्या राजकारणात कार्यकर्त्यांशी नाळ जोडून ठेवणारे, सामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे आणि पदापेक्षा माणुसकीला महत्त्व देणारे नेतृत्व दुर्मिळ होत चालले आहे। अशा काळात बाळासाहेब होनमोरे यांच्यासारखे कार्यकर्ते आणि नेते समाजासाठी प्रेरणादायी ठरतात। त्यांच्या आतापर्यंतच्या जनसेवेचा प्रवास अधिक यशस्वी हो आणि भविष्यातील राजकीय वाटचालीत त्यांना आणखी मोठे यश मिळो ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा। आमचे नेते मार्गदर्शक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय बाळासाहेब होनमोरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, ग्रामपंचायत मल्लेवाडी व ग्रामस्थ।